तर आता आपण चॅप्टर सुरू करतोय आयोनिक इक्विलिब्रिया. लेक्चर नंबर आहे 1. बघा, लक्ष द्या. या ठिकाणी आपण समजा केमिकल सबस्टन्स घेतला. आता केमिकल सबस्टन्स इट मे बी ॲसिड, बेस और सॉल्ट. या केमिकल सबस्टन्सला जो ॲसिड असेल किंवा बेस असेल किंवा सॉल्ट असेल, उदाहरणार्थ आपण या ठिकाणी घेतलेला आहे ॲसिटिक ॲसिड. कोणाला घेतलाय आपण? ॲसिटिक ॲसिड CH3COOH. when the chemical substance like a acid, base and salt when dissolved in water, त्याला आपण वॉटर मध्ये डिसॉल्व केलं, then it dissociate to form the ions. तो डिसोशिएट होतो आणि काय तयार करतो? आयन्स तयार करतो. These ions again recombine to form undissociated molecule. Undissociated molecule. हे जे आयन्स आहे हे पुन्हा रिकंबाईन होतात आणि अनडिसोशिएटेड मॉलिक्यूल तयार करतात. म्हणजेच याचा अर्थ काय? तर या मॉलिक्यूलला पाण्यात टाकल्यावर तो डिसोशिएट होऊन आयन्स देतो. हे आयन्स पुन्हा रिकंबाईन होतात आणि पुन्हा आपल्याला अनडिसोशिएटेड मॉलिक्यूल मिळतो. यालाच म्हटलं जातं रिव्हर्सिबल रिॲक्शन. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज रिव्हर्सिबल रिॲक्शन. काय वाक्य तयार झालं आपलं? लक्ष द्या. काय म्हटलं आपण? द केमिकल सबस्टन्स लाईक अ ॲसिड, बेस अँड सॉल्ट व्हेन डिसॉल्व इन वॉटर इट डिसोशिएट टू प्रोड्यूस द आयन्स. These ions recombine to form undissociated molecule. This is called as reversible reaction. आता रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणजे काय? तर जी रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शननी पण जाते आणि बॅकवर्ड डायरेक्शननी पण येते, त्याला आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन असं म्हणतो. या रिॲक्शन मध्ये काय झालं? ॲसिटिक ॲसिड CH3COOH पाण्यात टाकल्यावर डिसोशिएट झाला आणि त्यांनी आयन्स तयार केले CH3COO- आणि H+. हे जे आयन्स तयार झालेले आहे हे आयन्स पुन्हा रिकंबाईन होतात आणि आपल्याला अनडिसोशिएटेड मॉलिक्यूल परत मिळत असतो. याला आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. दिस इज द रिव्हर्सिबल रिॲक्शन. आता काय असतं बघा की हे जे अनडिसोशिएटेड मॉलिक्यूल्स आहे आणि हे जे आयन्स आहे या दोघांमध्ये एक इक्विलिब्रियम अस्तित्वामध्ये असतो. देअर एक्झिस्ट अन इक्विलिब्रियम बिटवीन द अनडिसोशिएटेड मॉलिक्यूल्स अँड आयन अँड धिस इक्विलिब्रियम इज कॉल्ड ॲज आयोनिक इक्विलिब्रियम. याला आपण आयोनिक इक्विलिब्रियम असं म्हणत असतो. आता ही जी स्टेज आहे इक्विलिब्रियम स्टेज म्हणजे काय? तर इक्विलिब्रियम स्टेज म्हणजे अशी स्टेज की ज्या वेळेला रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल्स टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. फॉरवर्ड रिॲक्शनचा वेग आणि बॅकवर्ड रिॲक्शनचा वेग हा सारखा असल्याचं आपल्याला दिसून येईल. रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन ही फॉरवर्ड रिॲक्शन आहे किंवा अनडिसोशिएटेड मॉलिक्यूल टू गिव्ह आयन, ही झाली फॉरवर्ड रिॲक्शन. आणि रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन म्हणजे फॉरवर्ड रिॲक्शनचा स्पीड, फॉरवर्ड रिॲक्शनचा वेग. आणि रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन म्हणजे आयन्स रिकंबाईन टू फॉर्म अनडिसोशिएटेड मॉलिक्यूल. या दोघांचाही रेट जो आहे तो सारखा असल्याचं आपल्याला दिसून येईल. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन म्हणजे काय? एक उदाहरण घ्या. हा आपण ॲसिटिक ॲसिड घेतलेला आहे. ॲसिटिक ॲसिड जो आहे तो आहे वीक ॲसिड. आता हा जर का वीक ॲसिड आहे तर हा पाण्यामध्ये पूर्णपणे डिसोशिएट होत नाही. समजा याचे घेतले आपण 100 मॉलिक्यूल. टोटल मॉलिक्यूल किती घेतले आपण? 100. या 100 पैकी 70 मॉलिक्यूल जसेच्या तसे राहतात, म्हणजे अनडिसोशिएटेडच राहतात. 70 मॉलिक्यूल काय राहतात? अनडिसोशिएटेड. आणि फक्त 30 मॉलिक्यूल हे डिसोशिएट होऊन आयन्स देतात. डिसोशिएट होऊन काय देतात? आयन्स. म्हणजे टोटल किती घेतले होते? 100. त्या 100 पैकी जैसे थे, ज्यांच्यावर काहीच फरक पडला नाही, असे किती आहे? 70. डिसोशिएट झालेले किती आहेत? फक्त 30. म्हणजे याचा अर्थ या पार्टीमध्ये 70 अनडिसोशिएटेड मॉलिक्यूल आहे, या पार्टीमध्ये 70 डिसोशिएटेड मॉलिक्यूल्सचे आयन्स आहे. आता एकदा डिसोशिएशन झालं म्हणजे रिॲक्शन थांबून जाते असं नाहीये.
तर काय होतं, जे डिसोशिएटेड आयन्स असतात त्यातले समजा उदाहरणार्थ 5 जे आहे ते पुन्हा वापस येतात, म्हणजे डिसोशिएटेड मधले कोणत्या पार्टीत आले परत, अनडिसोशिएटेडच्या. तर ज्या वेळेला डिसोशिएटेड मधले अनडिसोशिएटेडच्या पार्टीमध्ये येतील त्याच वेळेला इकडचे अनडिसोशिएटेड मधले 5 जण हे डिसोशिएटेडच्या पार्टीमध्ये गेल्याचं दिसेल. म्हणजेच काय, तर रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल्स टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. जे काही डिसोशिएशन आहे 30% डिसोशिएशन होत असतं. जे डिसोशिएटेड आहे ते डिसोशिएट झाले, मग 100 पैकी 30 डिसोशिएट झाले, 70 अनडिसोशिएटेड आहे. असं झाल्यावर रिॲक्शन न थांबता यातले काही इकडे जातात, तर जेवढे इकडचे इकडे जातात तेवढेच इकडनं वापस येतात. म्हणजे 30% डिसोशिएशन हे कॉन्स्टंट राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल्स टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन या ठिकाणी होत असते. पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका. कोणाविषयी शिकतोय आपण, आयोनिक इक्विलिब्रिया. काय डेफिनेशन सांगतोय लक्षात घ्या. आपण घेतला केमिकल सबस्टन्स लाईक अ ऍसिड, बेस अँड सॉल्ट व्हेन डिझॉल्व इन वॉटर इट डिसोशिएट टू प्रोड्यूस द आयन्स like CH3, COO minus ions and H plus ion. These ion again recombine to form the undissociated molecule. मग आता रिॲक्शन याही डायरेक्शनला होते आहे, याही डायरेक्शनला होते आहे, म्हणून त्याला आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन असं म्हणणार आहोत. आता ही जी रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, या रिव्हर्सिबल रिॲक्शन मध्ये काय होतं, तर अनडिसोशिएटेड मॉलिक्यूल आणि डिसोशिएटेड आयन्स यांच्यामध्ये काय एक्झिस्ट होतो, इक्विलिब्रियम. त्या इक्विलिब्रियमला काय म्हटलं जातं, आयोनिक इक्विलिब्रियम. आणि ॲट इक्विलिब्रियम स्टेज रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल्स टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. याच्या उदाहरणाकरता मी तुम्हाला काय सांगितलं, आपण ऍसिडिक ऍसिडचे 100 मॉलिक्यूल घेतले होते. ऍसिडिक ऍसिड हा वीक ऍसिड आहे, याला आपण पाण्यामध्ये टाकलं. पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्यापैकी 70 मॉलिक्यूल हे डिसोशिएट होतच नाही, त्यापैकी फक्त 30 मॉलिक्यूलच डिसोशिएट होतात आणि ते जातात आयन्स मध्ये. म्हणजे 70 इकडच्या इकडेच राहिले, 30 इकडे गेले. डिसोशिएशन झाल्यानंतर 30% डिसोशिएशन झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला दिसेल की रिॲक्शन ही स्टेशनरी स्टेटला येत नाही, रिॲक्शन सुरूच राहते. रिॲक्शन सुरू राहते म्हणजे काय होतं की इकडचे जे डिसोशिएटेड आयन्स असतात, उदाहरणार्थ 30 पैकी 5 हे वापस अनडिसोशिएटेडच्या पार्टीत येतात. मग इकडे किती आपल्याला वाटतं, इकडचे 5 इकडे आले म्हणजे इथे किती होतील 25 आणि इथे किती होतील 75. पण असं होणार नाही. ज्या वेळेला इकडचे इकडे 5 येतील त्याच वेळेला इकडचे पण इकडे 5 जातात. त्यामुळे अनडिसोशिएटेड मॉलिक्यूलची संख्या 70च राहते आणि डिसोशिएटेडची संख्या 30च राहते. जाणं येणं सुरू राहतं, जेवढे जातील तेवढेच परत येतील. म्हणजेच रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल्स टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. ज्या स्टेजला रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन आणि रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन सेम असतो त्या स्टेजला आपण आयोनिक इक्विलिब्रियम एक्झिस्ट झालेला आहे असं म्हणत असतो. तर दिस इज द कन्सेप्ट ऑफ आयोनिक इक्विलिब्रियम. समजा तुम्हाला कोणी डेफिनेशन विचारली व्हॉट इज आयोनिक इक्विलिब्रियम, तर कसं सांगाल, अ केमिकल सबस्टन्स व्हेन लाईक अ ऍसिड, बेस अँड सॉल्ट व्हेन डिझॉल्व इन वॉटर इट डिसोशिएट टू प्रोड्यूस द आयन. दीज आयन्स अगेन रिकम्बाइन टू फॉर्म अनडिसोशिएटेड मॉलिक्यूल. This is called as reversible reaction. In this reversible reaction, there exists an equilibrium between dissociated ions and undissociated molecule. This is called as ionic equilibrium. At this ionic equilibrium stage, the rate of forward reaction is equals to rate of backward reaction. आता हे जे चॅप्टर आहे आयोनिक इक्विलिब्रिया, या चॅप्टर मध्ये आपल्याला वेगवेगळे भाग अभ्यासाला असणार आहेत. मग त्यातला पहिला जो पार्ट आहे अभ्यासाचा तो पार्ट आहे ऍसिड बेस थेअरीज. वेगवेगळ्या ऍसिड बेसच्या थेअरीज आपल्याला पहिल्या पार्ट मध्ये लक्षात घ्यायच्या आहे. आता या ज्या वेगवेगळ्या ऍसिड बेसच्या ज्या थेअरीज आहेत त्यातली सगळ्यात ओरिजिनल थेअरी जी मूळची थेअरी म्हणून समजली जाते ती थेअरी आहे क्लासिकल थेअरी ऑफ ऍसिड अँड बेस. म्हणजे ओरिजिनल थेअरी समजली जाते ती. तर ती क्लासिकल थेअरी ऑफ ऍसिड अँड बेस काय आहे ते आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायचं आहे. अबाउट क्लासिकल थेअरी ऑफ ऍसिड अँड बेस. पहिले
आपण ऍसिड विषयी माहिती लक्षामध्ये घेऊ. व्हॉट इज ऍसिड? ऍसिड इज अ सबस्टन्स विच इज सोअर टू टेस्ट. ऍसिड म्हणजे असा पदार्थ आहे की ज्याला आंबट चव असते. ऍसिड इज अ सबस्टन्स विच इज सोअर टू टेस्ट. दुसरं, ऍसिड इज अ सबस्टन्स विच कन्व्हर्ट्स ब्ल्यू लिटमस टू रेड. तुम्ही 8, 9, 10 मध्ये पण शिकलात की ऍसिड काय करतो तर ब्ल्यू लिटमसला कशामध्ये कन्व्हर्ट करतो? रेड. एखादा सबस्टन्स दिलाय आणि तुम्हाला जर का म्हटलं सांगा हा ऍसिड आहे का, तुम्ही काय करा त्यामध्ये ब्ल्यू लिटमस टाका. ब्ल्यू लिटमस टाकल्यानंतर जर का तो रेड झाला तर समजून घ्यायचं की तो सबस्टन्स कोण असला पाहिजे? ऍसिड. ऍसिड हा असा सबस्टन्स आहे विच कॅन न्यूट्रलाइज हिज बेस. ऍसिड न्यूट्रलाइझेस बेस. उदाहरण जर का घ्यायचं झालं तर HCl घेतला आपण म्हणजे ऍसिड आहे. यांनी NaOH या बेसला न्यूट्रलाइज केलं आणि आपल्याला दिलेला आहे सॉल्ट आणि वॉटर. बरोबर आहे की नाही? तर ऍसिड न्यूट्रलाइझेस बेस टू प्रोड्यूस सॉल्ट अँड वॉटर. 3 मुद्दे आतापर्यंत सांगितले. पहिला मुद्दा सांगितला की ऍसिड हा सोअर टू टेस्ट आहे. दुसरा मुद्दा सांगितला ऍसिड कन्व्हर्ट्स ब्ल्यू लिटमस टू रेड आहे. तिसरा मुद्दा सांगितला की ऍसिड न्यूट्रलाइझेस बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. चौथा मुद्दा आहे आणि महत्वाचा मुद्दा आहे बघा, ऍसिड जो आहे तो ऍक्टिव्ह मेटल लाईक अ सोडियम सोबत रिॲक्ट होतो अँड लिबरेट्स हायड्रोजन गॅस. हे जे ऍसिड असतात ना हे ऍक्टिव्ह मेटल सोबत रिॲक्ट होतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल ऍक्टिव्ह मेटल कोणाला म्हणायचं? 10वी पर्यंत तुम्ही पिरियॉडिक टेबल शिकलेले आहात. पिरियॉडिक टेबल मध्ये फर्स्ट ग्रुप अल्कली मेटल आणि सेकंड ग्रुप अल्कलाइन अर्थ मेटल हे सगळे ऍक्टिव्ह मेटल्स आहे. म्हणजे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, केशियम, फ्रान्शियम. नंतर इकडे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम, रेडियम हे जे फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप मध्ये बसलेले अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटल जे आहे ते सगळेच्या सगळे ऍक्टिव्ह मेटल आहे. रिप्रेझेंटेशन साठी मी सोडियम घेतलाय. बघा HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड हा ऍसिड आहे. इट व्हेन रिॲक्ट्स विथ अ ऍक्टिव्ह मेटल लाईक अ सोडियम देन इट गिव्स अस द हायड्रोजन गॅस. ही ऍसिडची प्रॉपर्टी आहे. तुम्हाला जर का कोणी सांगितलं मी एक पदार्थ तुम्हाला दिलेला आहे आणि तुम्हाला कोणी विचारलं सांगा हा ऍसिड आहे, ओळखा बरं हा ऍसिड आहे का? एक काम करा त्यामध्ये ऍक्टिव्ह मेटल टाका. ऍक्टिव्ह मेटल टाकल्यानंतर जर का हायड्रोजन गॅस लिबरेट झाला तर समजून घ्यायचं तो ऍसिड असला पाहिजे. कारण ही ऍसिडची प्रॉपर्टी आहे की ऍसिड रिॲक्ट्स विथ ऍक्टिव्ह मेटल लाईक अ सोडियम अँड लिबरेट्स हायड्रोजन गॅस. आता तुम्हाला प्रश्न पडेल की ठीक आहे हायड्रोजन गॅस लिबरेट झाला हे कसं ओळखायचं? गॅस लिबरेट होतोय हे समजताय पण तो हायड्रोजन आहे हे कसं ओळखायचं? तर एक साधी टेस्ट आहे आणि पण काळजीपूर्वक करायची. आगपेटी घ्या, तिथे आगपेटी पेटवा. जर का तुम्हाला दिसलं की तो गॅस जळतोय आणि ब्रस्टिंग साऊंड होतोय, फट असा आवाज होतोय म्हणजे समजायचा तो बाहेर पडलेला गॅस कोण असला पाहिजे? हायड्रोजन गॅस असला पाहिजे. तर इट इज द प्रॉपर्टी ऑफ ऍसिड दॅट ऍसिड रिॲक्ट्स विथ ऍक्टिव्ह मेटल अँड लिबरेट्स हायड्रोजन गॅस. आणि हायड्रोजन गॅसची टेस्ट काय सांगितली आपण की हायड्रोजन गॅस जो आहे हा जळतो आणि जळताना फट असा आवाज करतो. इट इज कंबस्टिबल अँड इट बर्न्स विथ अ ब्रस्टिंग साऊंड. ठीक आहे ना? मग किती झाल्या ऍसिडच्या प्रॉपर्टी? ऍसिड सोअर टू टेस्ट आहे. ऍसिड ब्ल्यू लिटमसला रेड करतो. ऍसिड बेसला न्यूट्रलाइज करतो आणि सॉल्ट आणि वॉटर देतो. ऍसिड ऍक्टिव्ह मेटल सोबत हायड्रोजन गॅसला लिबरेट करतोय. अजून एक महत्वाची प्रॉपर्टी आहे बघा, ऍसिड जो आहे ऍसिड डिकम्पोजेस कार्बोनेट. मी इथे कॅल्शियम कार्बोनेट घेतलाय. कॅल्शियम कार्बोनेटच्या संपर्कामध्ये जर का आपण ऍसिड आणला तर हा ऍसिड काय करतो? या कार्बोनेटला डिकम्पोज करतो आणि कार्बन डायऑक्साइड गॅसला रिलीज करतो. कोणाला ऍसिड म्हणायचं? ऍसिड इज अ सबस्टन्स विच डिकम्पोजेस कार्बोनेट अँड लिबरेट्स कार्बन डायऑक्साइड गॅस. म्हणजे 2 केमिकल टेस्ट दिल्या आपण. पहिली केमिकल टेस्ट आहे ऍसिड रिॲक्ट्स विथ ऍक्टिव्ह मेटल टू लिबरेट हायड्रोजन गॅस आणि दुसरी केमिकल टेस्ट आहे ऍसिड डिकम्पोजेस कार्बोनेट टू लिबरेट कार्बन डायऑक्साइड गॅस. बरोबर आहे. आणि एक शेवटचा मुद्दा, ऍसिडला जर का तुम्ही वॉटरमध्ये टाकलं, मी इथे सांगितलं होतं की ऍसिडला जर का आपण वॉटरमध्ये टाकलं तर ऍसिड हा डिसोशिएट होतो आणि काय प्रोड्यूस करतो? आयन्स.
आणि ऍसिडनी वॉटरमध्ये आयन्स प्रोड्यूस केले की दीज आयन्स हेल्प्स टू कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी मदत करत असतात. आणि म्हणून शेवटला मुद्दा आपण दिलाय की ऍसिड कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन डिझॉल्व इन वॉटर. किती मुद्दे झाले बघा बरं ऍसिडचे? 1 2 3 4 5 आणि 6. एकदा रॅपिड रिवाइज करू. ऍसिड सोअर टू टेस्ट, ऍसिड ब्ल्यू लिटमस टू रेड, ऍसिड न्यूट्रलाइजेस बेस, ऍसिड रिएक्ट्स विथ एक्टिव मेटल टू लिबरेट हाइड्रोजन गैस, ऍसिड डिकम्पोजेस कार्बोनेट टू लिबरेट कार्बन डायऑक्साइड गैस, ऍसिड कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन डिझॉल्व इन वॉटर. आणि उदाहरणं तर माहिती आहे तुम्हाला. HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड, H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड, HNO3 नायट्रिक ऍसिड. या चॅप्टरमध्ये भरपूर ऍसिड आपल्याला शिकायला मिळणार आहेत. तर ही क्लासिकल थेअरीनुसार ऍसिडची कन्सेप्ट मांडली जाते. जशी आपण ऍसिडची कन्सेप्ट मांडलेली आहे तशीच आपल्याला आता बेसची कन्सेप्ट मांडायची आहे. व्हॉट इज बेस? बेस इज बिटर टू टेस्ट. बेस हा बिटर टू कडवट असतो. चवीला काय असतो? हा कडवट. बेस इज बिटर टू टेस्ट. दुसरा मुद्दा, बेस कन्व्हर्ट्स रेड लिटमस टू ब्ल्यू. समजा बेस दिलेला आहे, सोडियम हायड्रोक्साईडचं सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लिटमस पेपर टाका. रेड लिटमस पेपर काय झाल्याचं दिसेल तुम्हाला? ब्ल्यू झाल्याचं दिसेल. तुम्ही म्हणाल सर ब्ल्यू लिटमसचं काय होईल? तर ब्ल्यू लिटमस रिमेन्स ब्ल्यू. ब्ल्यू लिटमस हा ब्ल्यूच राहतो, पण रेड लिटमस काय होत असतो? ब्ल्यू होत असतो. दुसरा मुद्दा दिलाय, बेस कन्व्हर्ट रेड लिटमस टू ब्ल्यू. तिसरा मुद्दा, बेस न्यूट्रलाइजेस ऍसिड टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. म्हणजे बघा, ऍसिड कोणाला न्यूट्रलाइज करतो? बेसला. आणि बेस कोणाला न्यूट्रलाइज करतो? ऍसिडला. आणि म्हणून आपण इथे मुद्दा दिलाय की ऍसिड न्यूट्रलाइजेस बेस. तर इथे दिलाय आपण बेस न्यूट्रलाइजेस ऍसिड. समजतंय ना हे? त्याच्यानंतर एक वेगळाच मुद्दा इथे दिलेला आहे आपण की बेसेस आर सोपी टू टच. आता सोपी हा शब्द कसा आलाय? साबण जसा निसरडा असतो, ओलसर साबण हातात थांबत नाही, लगेच निष्ठून चालला जातो, तसंच बेस सुद्धा सोपी टू टच आहे. तो जर का आपण हातात घ्यायचा प्रयत्न केला तर चिकट असल्याचं आपल्याला भासतं. अर्थात ही जी टेस्ट आहे ही प्रत्यक्षात करून बघायची नाही, कारण बेसेस हे जेव्हा मॉइस्ट असतात, ओलसर असतात, ते एक्झोथर्मिक रिॲक्शन देतात, हीट रिलीज करतात, आपल्याला इजा होऊ शकते. त्यामुळे हे भले आपण टेस्ट या ठिकाणी सांगितली आहे, पण ही प्रत्यक्षात करून बघण्याची गरज नाही. दे आर सोपी टू टच, म्हणजे त्यांना टच केल्यानंतर साबणासारखा भास होतो. हे प्रत्यक्षात अनुभवण्याची गरज नाही, कारण एक्झोथर्मिक रिॲक्शन असते, हीट रिलीज होत असते, त्यामुळे आपल्या स्किनवरती त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आणि पुढला मुद्दा, हे जे बेसेस आहे, these bases absorb कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइडला काय करतात? ते ऍब्सॉर्ब करतात, शोषून घेतात. अँड प्रोड्युसेस कार्बोनेट अँड बायकार्बोनेट. सोडियम हायड्रोक्साईडनी कार्बन डायऑक्साइडला ऍब्सॉर्ब केलं आणि सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट या ठिकाणी दिल्याचं आपल्याला दिसून येतं. बघा, याचे 1 2 3 4 5 मुद्दे आपण इथे दिले आहेत. तुम्हाला वरच्याचे 6 घेतले, याचे 5च घेतले आहे. तर हा मुद्दा कॉमन आहे बघा. बेस सुद्धा कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन डिझॉल्व इन वॉटर. बेसला सुद्धा जर का आपण वॉटर मध्ये टाकलं तर तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो. आता सायमल्टेनियस मुद्दे कसे घ्याल? हा सोअर टू टेस्ट आहे, हा बिटर टू टेस्ट आहे. हा ब्ल्यू लिटमसला रेड करतो, हा रेड लिटमसला ब्ल्यू करतो. ऍसिड बेसला न्यूट्रलाइज करतो, तर बेस ऍसिडला न्यूट्रलाइज करतो. त्याच्या पुढे आपण दिला इथे की हा जो ऍसिड आहे हा ऍक्टिव्ह मेटल सोबत हायड्रोजन गॅस देतो, हे मात्र ऍक्टिव्ह मेटल सोबत हायड्रोजन गॅस देत नाही. उलट त्यांच्याविषयी एक वेगळाच मुद्दा देऊन टाकला, दे आर सोपी टू टच. इथे सांगितलंय ऍसिड कार्बोनेटला डिकम्पोज करतात आणि कार्बन डायऑक्साइड देतात, तर बेस कार्बन डायऑक्साइडला स्वीकारतात आणि कार्बोनेट देतात. बघा काय झालंय, ऍसिडनी कार्बोनेटला डिकम्पोज करून तुम्हाला कोण दिलाय? कार्बन डायऑक्साइड गॅस. आणि बेसनी कार्बन डायऑक्साइडला ऍब्सॉर्ब केलाय आणि तुम्हाला सोडियम हायड्रोजन कार्बोनेट किंवा ज्याला आपण सोडियम बायकार्बोनेट असं म्हणतो, तो आपल्याला मिळालेला आहे. आणि एक कॉमन पॉइंट आहे दोघांचाही. मग तो ऍसिड
ऍसिड असो की बेस असो, त्याला जेव्हा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो तेव्हा ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बनतात. दे कॅन कंडक्ट वेदर इट इज ऍसिड ऑर बेस. व्हेन इट इज डिझॉल्व्ह इन वॉटर इट कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. एक मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचा आहे. बेस विषयी जे आपण सांगतो आहोत, हे जे बेस आहेत, जे वॉटर सोल्युबल बेस आहेत ना, वॉटर सोल्युबल बेस म्हणजे जे पाण्यामध्ये विरघळणारे जे बेस आहे, त्यांना अजून एक शब्द वापरला जातो, दे आर कॉल्ड ॲज अल्कली. What they are called as alkali. Water soluble bases are called as alkali. सगळे बेसेस हे वॉटर सोल्युबल नाहीत. जे बेसेस हे वॉटर सोल्युबल आहेत त्यांना तुम्ही अल्कली असं म्हणू शकता. म्हणजे एक वाक्य लक्षात घ्या, ऑल अल्कलीज आर बेसेस बट ऑल बेसेस आर नॉट अल्कली. सगळ्या अल्कली हे कोणाचं उदाहरण आहे? बेस आहे. त्यामुळे सगळे जे अल्कली आहे हे सगळे अल्कली म्हणजे बेस आहेत, पण सगळे बेस हे काही अल्कली नाही. कारण काही बेसेस हे वॉटर इनसोल्युबल आहे, मग ते त्यांना अल्कली म्हणणार नाही आपण. जे बेसेस वॉटर सोल्युबल आहे त्यांनाच फक्त आपण अल्कली असं म्हणत असतो. तर वॉटर सोल्युबल बेसेस आर कॉल्ड ॲज अल्कली. हा शब्द कसा आलाय अल्कली याच्याकडे लक्ष द्या. याच्याकरता संस्कृत भाषेमधलं आपल्याला थोडीशी माहिती असणं आवश्यक आहे. ऍसिडला संस्कृत भाषेमध्ये शब्द आहे आम्ल. काय म्हणतात? ऍसिडला आम्ल असं म्हटलं जातं. आणि हा जो अल्कली किंवा बेस जो आहे याला म्हटलं जातं आम्लारी. हा जो आम्लारी जो शब्द तयार झालाय हा दोन शब्दांपासून बनलाय, आम्ल अधिक आरी. आरी संस्कृत भाषेमध्ये आरीला म्हटलं जातं शत्रू. म्हणजे कसा शब्द आलाय बघा. या ठिकाणी ऍसिड म्हणजे काय सांगितलं आपण? आम्ल असं म्हटलेलं आहे. आणि अल्कली किंवा बेसला काय म्हटलं आपण? आम्लारी असं म्हटलंय. आम्लारी म्हणजे आम्लाचा शत्रू. आम्ल म्हणजे कोण? ऍसिड. व्हॉट इज बेस? बेस इज अ एनिमी ऑफ ऍसिड. एनिमी, शत्रू म्हणजे काय? एनिमी. कोणाचा एनिमी? ऍसिडचा. म्हणजे हे दोघं एकमेकाचे शत्रू आहेत. शत्रू आहे म्हणजेच काय? या दोघांच्या प्रॉपर्टी एकमेकाच्या विरुद्ध आहे. आपण एक मुद्दा सांगितला होता, हा ऍसिड कोणाला न्यूट्रलाइज करतो? बेसला. तर बेस कोणाला न्यूट्रलाइज करतो? ऍसिडला. म्हणजे दोघंही एकमेकाच्या प्रॉपर्टीज मारण्याचं काम करतात, दोघंही एकमेकाच्या प्रॉपर्टीज नलिफाय करण्याचं काम करतात, दोघंही एकमेकाच्या प्रॉपर्टी न्यूट्रलाइज करण्याचं काम करतात. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ऍसिडच्या आणि बेसच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्या एक्झॅक्टली एकमेकाच्या विरुद्ध असतात, अपोजिट असतात. हे आपल्याला इथे लक्षामध्ये घ्यायचं आहे. दिस इज अबाउट द क्लासिकल थेअरी ऑफ ऍसिड अँड बेस. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची, कोणतीही ऍसिड बेस थेअरी जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याच्यामध्ये 4-5 मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे असतात. पहिला मुद्दा असतो ऍसिड म्हणजे काय, जे आपण सांगितलं. दुसरा मुद्दा असतो बेस म्हणजे काय, ते सुद्धा आपण इथे सांगितलेलं आहे. तिसरा मुद्दा असतो न्यूट्रलायझेशन म्हणजे काय. तर या क्लासिकल थेअरी ऑफ ऍसिड अँड बेस नुसार व्हॉट इज न्यूट्रलायझेशन ऑलरेडी सांगितलंय आपण. न्यूट्रलायझेशन म्हणजे काय? तर ऍसिड व्हेन रिॲक्ट्स विथ अ बेस टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर दॅट इज कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन. ही तिसरा पॉइंट आपण या ठिकाणी घेतो आहोत, न्यूट्रलायझेशन. काय सांगणार न्यूट्रलायझेशन मध्ये? ऍसिड व्हेन रिॲक्ट्स विथ अ बेस टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर धिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. उदाहरणादाखल HCl ऍसिड आहे, NaOH बेस आहे. या दोघांमध्ये रिॲक्शन झाल्यावर आपल्याला सॉल्ट आणि वॉटर मिळालाय, याला म्हटलं जातं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. म्हणजे 3 मुद्दे आतापर्यंत आपण डिस्कस केले. ऍसिड म्हणजे काय ते सांगितलं, बेस म्हणजे काय ते आपण सांगितलं, न्यूट्रलायझेशन म्हणजे काय ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला या थेअरीचे ड्रॉबॅक्स लक्षामध्ये घ्यायचे आहे की काय ड्रॉबॅक आहेत, या थेअरीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स आता आपण लक्षामध्ये घेणार आहोत. तुम्हाला काय लक्षात आलं बघा, जेव्हा आपण ऍसिड आणि बेसच्या डेफिनेशन्स आपण बघितल्या तेव्हा असं लक्षात आलं की ऍसिड सोअर टू टेस्ट आहे, बेस बिटर टू टेस्ट आहे, म्हणजे चवीचा संबंध आला. रेड लिटमस टू ब्ल्यू किंवा ब्ल्यू लिटमस टू रेड म्हणजे पुन्हा ऑब्झर्व प्रॉपर्टीज आल्या. बरोबर आहे की नाही? या सगळ्या ज्या डेफिनेशन्स दिलेल्या आहे या सगळ्या डेफिनेशन्स ऍसिड आणि बेसच्या ऑब्झर्व प्रॉपर्टीजवर आधारित आहे. म्हणजे
म्हणजे क्लासिकल थेरी ऑफ ऍसिड अँड बेस इज ओनली कन्सर्न विथ द ऑब्झर्व प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड अँड बेस. या थेरीनी ऍसिड आणि बेसच्या फक्त ऑब्झर्व प्रॉपर्टीजच आपल्या समोर मांडलेल्या आहेत. दुसरा मुद्दा, या ऍसिड आणि बेसच्या डेफिनेशन पाहत असताना कुठेही तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ऍसिड अँड बेस विषयी उल्लेख दिसत नाही की ऍसिड म्हटला की असं असं स्ट्रक्चर असेल किंवा बेस म्हटला की या पद्धतीचं स्ट्रक्चर असेल. याचा कुठलाही उल्लेख ही थेरी करत नाही. म्हणजे धिस थेरी निग्लेक्ट्स द कन्सेप्ट ऑफ स्ट्रक्चर ऑफ ऍसिड अँड बेसेस. त्याचबरोबर कोणाला स्ट्रॉंग ऍसिड म्हणायचं, कोणाला वीक ऍसिड म्हणायचं, कोणाला स्ट्रॉंग बेस म्हणायचं, कोणाला वीक बेस म्हणायचं, याविषयी सुद्धा ही थेरी व्यवस्थितरित्या माहिती देऊ शकत नाही. म्हणजे धिस थेरी अनेबल टू एक्सप्लेन काय द स्ट्रक्चर ऑफ ऍसिड अँड बेसेस. धिस थेरी अनेबल टू एक्सप्लेन द स्ट्रेंथ ऑफ ऍसिड अँड बेसेस. स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक बेस, ही कन्सेप्ट ही थेरी एक्सप्लेन करू शकत नाही. ॲज वेल ॲज धिस थेरी अनेबल टू एक्सप्लेन द न्यूट्रलायझेशन मेकॅनिझम ऑफ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ही जी न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आपण शिकलोय की ऍसिड रिॲक्ट्स विथ बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर, ही जी न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे याचं मेकॅनिझम सुद्धा ही थेरी व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ऑल ऍसिड अँड बेसेस कॅन नॉट बी एक्सप्लेन बाय धिस थेरी. सगळ्या ऍसिड आणि बेसेसला बांधण्याचं काम ही थेरी व्यवस्थित करू शकत नाही. कोणकोणते लिमिटेशन सांगितले बघा. सगळ्यात पहिलं लिमिटेशन कोणतं दिलं आपण, धिस थेरी इज बेस ओनली ऑन ऑब्झर्व प्रॉपर्टीज. दुसरी कन्सेप्ट कोणती सांगितली, इट गिव्स नो आयडिया अबाउट द स्ट्रक्चर ऑफ ऍसिड अँड बेसेस. इट गिव्स नो आयडिया अबाउट द स्ट्रेंथ वेदर इट इज स्ट्रॉंग ऑर वीक ऍसिड अँड बेस. नाही एक्सप्लेन करू शकली ही थेरी. त्याचबरोबर अनेबल टू एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ द neutralization reaction. This theory unable to explain all the acids and bases. मग एवढे सगळे ड्रॉबॅक जर का या थेरीमध्ये आहेत तर साहजिकच नवीन थेरीसाठी चान्स आहे, नवीन थेरीचा जन्म होण्याचा चान्स आहे. आणि अशी संधी आधीच्या थेरीचे ड्रॉबॅकची संधी साधून नवीन सायंटिस्ट आपली थेरी समोर मांडत असतात. आणि याचाच फायदा अर्हेनियस नावाच्या सायंटिस्टनी घेतला आणि त्यांनी त्याची थेरी आपल्या समोर मांडलेली आहे. त्या थेरीला म्हटलं जातं अर्हेनियस थेरी ऑफ ऍसिड अँड बेस. यानंतर क्लासिकल थेरी जी आहे ही थोडी बाजूला पडल्याचं आपल्याला दिसतं. बाजूला म्हणजे काही डिस्कार्ड नाही केली, काढून नाही टाकलेली. तुम्ही बघा ना 8, 9, 10 मध्ये शिकताना तुम्ही नेहमीच म्हणायचे की ऍसिड जो आहे तो ब्ल्यू लिटमस टू रेड, बेस जो आहे तो रेड लिटमस टू ब्ल्यू. म्हणजे अजूनही ती स्वीकारतोच आपण, पण ती परिपूर्ण थेरी नाही आहे. मग एक परिपूर्ण थेरी आपण सायन्सच्या समोर मांडावी असा विचार अर्हेनियसच्या मनात आला आणि अर्हेनियसनी त्याची थेरी ही आपल्या समोर मांडलेली आहे. तर या थेरीमध्ये किती पॉइंट्स बघितले आपण, ऍसिड, बेस, न्यूट्रलायझेशन आणि काय बघितलं आपण तर ड्रॉबॅक ऑफ धिस थेरी. हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षामध्ये घेतलेलं आहे. आजच्या टॉपिकमध्ये आतापर्यंत आपण सुरुवातीला आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय हे लक्षामध्ये घेतलं होतं आणि त्याचबरोबर आपण क्लासिकल थेरी जी आहे ती सुद्धा आपण व्यवस्थितरित्या लक्षामध्ये घेतलेली आहे. समजतोय मुद्दा हा. आता आपण नवीन थेरी लक्षामध्ये घेणार आहे. कारण आत्ताच आपण सांगितलं की क्लासिकल थेरी ऑफ ऍसिड अँड बेसला लिमिटेशन्स आले, मर्यादा आल्या. मग या मर्यादा बाजूला करण्यासाठी नवीन थेरीची आवश्यकता होती आणि ती थेरी आहे अर्हेनियस थेरी ऑफ ऍसिड अँड बेस, ज्याला आपण ॲक्वियस मीडियम थेरी असं म्हणत असतो. याला आपण थेरी ऑफ आयोनायझेशन असं म्हणणार आहे. आता व्हॉट इज अर्हेनियस थेरी ऑफ ऍसिड अँड बेस. या थेरीनुसार ऍसिडचा अर्थ काय आहे, व्हॉट इज ऍसिड. तर लक्ष द्या, ऍसिड म्हणजे काय तर ऍसिड इज अ हायड्रोजन कंपाऊंड. सगळ्यात महत्त्वाचं काय, ऍसिड म्हणजे कोण असला पाहिजे, हायड्रोजन कंपाऊंड असला पाहिजे. म्हणजे अर्हेनियसनी एक गोष्ट कंपल्सरी सांगून दिली की तुम्हाला ऍसिड म्हटला की त्यामध्ये कोण लागणार, हायड्रोजन लागणारच. ऍसिड मस्ट बी अ हायड्रोजन कंपाऊंड. दुसरा मुद्दा, इन वॉटर ऍसिड जो आहे हा वॉटरमध्ये म्हणजेच ॲक्वियस मीडियम मध्ये तुम्हाला H+ आयन्स देतो. इट गिव्स
H plus ions in an aqueous solution. बघा दोन वाक्य बोललोय मी. What is acid? Acid is a hydrogen compound which when dissolved in water it gives H plus ions. बरं यामध्ये एक गोष्ट लक्ष द्या, जो मोर नंबर ऑफ H plus ions देईल तो असेल स्ट्रॉंग ऍसिड आणि जो लेस नंबर ऑफ H plus ions देईल तो वीक ऍसिड असेल. म्हणजे एक लिमिटेशन जे होतं स्ट्रेंथ ऑफ ऍसिड अँड बेसचं ते यांनी दूर केलेलं आहे. या क्लासिकल थेअरी ऑफ ऍसिड अँड बेसला कोण स्ट्रॉंग ऍसिड कोण वीक ऍसिड हे सांगता आलं नव्हतं. तर अरेनियस थेअरी मात्र सांगते. अरेनियस थेअरी काय म्हणते की वॉटर मध्ये जर का आपण ऍसिडला टाकलं आणि भरपूर H प्लस आयन्स मिळाले तर त्याला काय म्हणा स्ट्रॉंग ऍसिड. आणि वॉटर मध्ये टाकल्यावर ऍसिडनी जर का लेस नंबर ऑफ H प्लस आयन्स दिले तर त्याला आपण काय म्हणणार वीक ऍसिड. म्हणजेच धिस थेअरी एबल टू एक्सप्लेन द स्ट्रेंथ ऑफ ऍसिड अँड बेसेस. ऍसिड आणि बेसची स्ट्रेंथ सांगण्याचं काम ही थेअरी करणार आहे. मग काय झालं, ऍसिड मस्ट बी अ हायड्रोजन कंपाऊंड. ऍसिड व्हेन टेकन इन ॲक्वियस मीडियम इट गिव्स H plus ion. If more number of H plus ions are there, that acid is a strong acid. If less number of H plus ions are there, then that acid is a weak acid. तो weak acid तिथे असला पाहिजे. म्हणजेच काय, the acidic nature of a substance is due to the H plus ions in aqueous solution. जे ऍसिडिक नेचर त्या सबस्टन्सला मिळतंय ते सबस्टन्सला ऍसिडिक नेचर कोणामुळे मिळालं तर H प्लस आयन्स इन ॲक्वियस सोल्युशन मध्ये मिळालेलं आहे. म्हणजे दोन अटी पूर्ण केल्या तरच तो पदार्थ ऍसिड आहे असं अरेनियसचं म्हणणं आहे. अरेनियसची पहिली अट काय आहे, तो हायड्रोजन कंपाऊंड असला पाहिजे. दुसरी अट काय आहे की वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यावर त्यांनी H प्लस आयन्स हे द्यायलाच पाहिजे. या दोन गोष्टी जो करेल त्याला आपण काय म्हणणार तर ऍसिड असं आपण म्हणणार आहोत. उदाहरणादाखल समजा मी घेतला HCl ला जर का आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर तो देतो H प्लस आणि Cl मायनस. आता अरेनियस नुसार HCl हा झाला ऍसिड. का बरं, कारण HCl हा हायड्रोजन कंपाऊंड आहे आणि HCl ला वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यावर त्यांनी काय दिलेले आहे H प्लस आयन्स दिलेले आहेत. दुसरा घेऊ अजून CH3COOH ऍसिटिक ऍसिड घेतला आपण. बघा या ऍसिटिक ऍसिडला जर का वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर तो आपल्याला CH3COO मायनस आणि H प्लस आयन्स देतो. बघा हा हायड्रोजन कंपाऊंड आहे आणि त्यांनी वॉटरमध्ये H प्लस आयन्स दिलेले आहेत. म्हणजेच ऍसिटिक ऍसिड हा सुद्धा ऍसिड आहे असं कोणाचं म्हणणं आहे, अरेनियसचं म्हणणं आहे. मग काय सांगाल, व्हॉट इज ऍसिड? ऍसिड मस्ट बी अ हायड्रोजन कंपाऊंड अँड इन ॲक्वियस मीडियम इट मस्ट गिव्स H प्लस आयन. Thus the acidic nature of a substance is because of the H plus ions in aqueous solution. For example, HCl and CH3COOH, that is acetic acid, both are hydrogen compound and both of them gives H plus ions in an aqueous solution. आता घेऊ आपण बेस. बेस विषयी काय सांगाल बघा. बेस जो आहे इट मस्ट बी अ हायड्रॉक्सिल कंपाऊंड. तो कोणता कंपाऊंड असला पाहिजे, हायड्रॉक्सिल कंपाऊंड. मी शब्द काय वापरला बघा, हायड्रॉक्सिल. म्हणजे ज्याच्याकडे OH मायनस आयन्स आहेत अशा कंपाऊंडला म्हटलं जातं हायड्रॉक्सिल कंपाऊंड. बेस मस्ट बी अ हायड्रॉक्सिल कंपाऊंड आणि या बेसनी ॲक्वियस मीडियम मध्ये OH मायनस आयन्स द्यायला पाहिजे. उदाहरणार्थ NaOH घेतला आपण. या NaOH ला जर का ॲक्वियस मीडियम मध्ये आपण घेतलं तर तो देतो Na प्लस आणि OH मायनस. मग आता NaOH ला बेस का म्हणायचं, कारण NaOH हा हायड्रॉक्सिल कंपाऊंड आहे आणि NaOH वॉटरमध्ये डिझॉल्व होऊन कोणते आयन्स देतो तर OH मायनस आयन्स देतो. म्हणून आपण NaOH ला अरेनियस नुसार काय म्हणू शकतो तर बेस असं आपण म्हणू शकतो. मग आता बेस विषयी काय सांगाल, जसा ऍसिड हा हायड्रोजन कंपाऊंड आहे तर बेस हा हायड्रॉक्सिल कंपाऊंड आहे. ऍसिड वॉटरमध्ये H प्लस आयन देतो तर बेस हा वॉटरमध्ये OH मायनस आयन देतो. जो वॉटरमध्ये जास्त H प्लस आयन देतो तो स्ट्रॉंग ऍसिड, तर जो वॉटरमध्ये जास्त OH मायनस आयन देईल तो स्ट्रॉंग बेस असेल. जो वॉटरमध्ये कमी H प्लस आयन देतो तो वीक ऍसिड आहे. मग जो वॉटरमध्ये कमी OH मायनस आयन देईल तो वीक बेस
असेल, इथे लिहू वाटलं असतं आपण, जर का मोर नंबर ऑफ OH मायनस आयन दिले तर स्ट्रॉंग बेस SB म्हणजे स्ट्रॉंग बेस. जर का लेस नंबर ऑफ OH मायनस आयन दिले तर त्याला आपण काय म्हणायला पाहिजे, वीक बेस. याचा अर्थ बेसिक नेचर जे आहे, बेसिक नेचर, द बेसिक नेचर ऑफ द सबस्टन्स, basic nature of the substance is because of the OH minus ion in aqueous solution. aqueous solution मध्ये एखादा सबस्टन्स जेव्हा OH मायनस आयन्स देतो तेव्हा त्याला तुम्ही काय म्हणू शकता, बेस. आपण अर्हेनियस थेरी विषयी काय बोललो, अर्हेनियस थेरी ऑफ ऍसिड अँड बेस इज कॉल्ड ॲज ॲक्वियस मीडियम थेरी. का बरं याला ॲक्वियस मीडियम थेरी असं आपण म्हणतोय, कारण अर्हेनियसनी प्रत्येक वेळी काय केलंय, कोणत्याही सबस्टन्सला जर का ऍसिड किंवा बेस म्हणून ठरवायचं असेल तर त्यांनी प्रत्येक वेळेला त्या सबस्टन्सला वॉटरमध्ये टाकलेलं आहे. म्हणजे ऍसिड घेतला त्याला वॉटरमध्ये टाकलं, मग त्यांनी H+ आयन दिले तर त्याला ऍसिड म्हटलेलं आहे. जर का बेस घेतला त्याला परत वॉटरमध्ये टाकलं, त्यांनी OH मायनस आयन दिला तर त्याला काय म्हटलेलं आहे, बेस म्हटलेलं आहे. म्हणजे इथे अर्हेनियसनी पाण्याला, वॉटरला, ॲक्वियस मीडियमला खूप जास्त महत्त्व दिलं आहे. म्हणून या थेरीला ॲक्वियस मीडियम थेरी असं म्हटलं जातं. या थेरीची जस्ट स्टार्टिंग आपण या ठिकाणी केली आहे. इथे मी तुम्हाला अर्हेनियसची ॲसिडची डेफिनेशन आणि बेसची डेफिनेशन सांगितली आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण अर्हेनियस थेरी ऑफ ॲसिड अँड बेस, याची न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, याचे ड्रॉबॅक, त्याचबरोबर याचे ॲडव्हान्टेजेस हे आपण लक्षामध्ये घेणार आहोत.